कर्मामध्ये निषिद्ध कर्म आहे, काम्य कर्म आहे, प्रायश्चित्त कर्म आहे. कर्म सुद्धा अनेक प्रकारचे. निषिद्ध कर्माचा विचार करता येत नाही, प्रायश्चित्त केलेल्या कर्मावर करावं लागतं. पण काम्य कर्मानं मात्र शिदोरी तयार होत असते. काय होत असते ऐका, काम्य कर्मानं शिदोरी तयार होते. आता काम्य कर्मामध्ये काय येतं तर इच्छा बळकट होते, अंतकरण उपवर होतं आणि इच्छेला जन्म देतं, काम्य कर्म निर्माण होतं. ऐका, गोड चिंतन सांगतो. आता काम 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 म्हणजे काय, क्रोध 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 म्हणजे काय. माणसं सध्या हीटर सारखी झालीत. कशासारखी, त्या थर्मास सारखी झालीत. वरून थंड आणि आतून हॉल एसी, किचन एसी, बाथरूम एसी, काही तर संडास सुद्धा एसी केल्या, त्यांना होत नाही त्याशिवाय. पण डोक्यात मात्र हीटर लावलाय. काय झालंय, डोक्यात हीटर लावलाय. मला सांगा ना, कैकेयीला राग आला तर ती कोप भवनात जाते, कोप भवनात बसते. पूर्वीच्या राजांना कळायचं आपल्या बायकोला राग आलाय, ती कोप भवनात बसली. आता कोप भवनाची गरजच नाही, आपलं अख्खं घरच कोप भवन आहे ना. आंधळे महाराज, आपलं अख्खं घरच कोप भवन आहे. काय राहिलं मला सांगा त्या घरात, काही राहिलं नाही. बापाचं पोऱ्याचं नातं चंद्राचं सूर्याचं झालं. बायकोचं नवऱ्याची नाती वास मारायला लागल्या. सध्या सेंट मारून दिवस चालले. हॉलमध्ये हसायचं की बाथरूम किचन मध्ये जाऊन रडायचं. हॉलमध्ये सुद्धा कणून हसत्यात. कशी मोकळी हसती नाही. बरं, जे जास्त शिकल्यात ना त्यांना ताणून हसायला लागतं, ताणून. हा, जी वकील डॉक्टर इंजिनियर आहेत ना, जी यांना मोकळा हसता येत नाही. मी त्या दिवशी मुंबईला कीर्तन करून निघालो. त्या गार्डन मध्ये एकमेकाला गुदगुल्या करून हसत होती बरं का ती. मी म्हणलं हा कोणता रोग आला बा कोरोना नंतर. म्हणलं मी ड्रायव्हरला म्हणलं गाडी थांबव जरा, जाऊन बघतो. मी म्हणलं काय झालं. म्हणे महाराज हा लाफ्टिंग क्लब आहे आमचा, म्हणजे हसण्याचा क्लब. मी म्हणलं कोणाला घेता का. नाही म्हणले फी भरून यावं लागतं इथं. एक जण डॉक्टर का गेला, म्हणला महाराज 1,00,000 रुपये पगार आहे, पण हसणं विसरलोय. बायकोला 60,000 रुपये पगार आहे, हसणं विसरलोय. डॉक्टर म्हणला याच्यावर काय नाही, सलाईन नाही, इंजेक्शन नाही, काय नाही काय नाही. माझा लाफ्टिंग क्लब आहे, 10,000 रुपये भरून सकाळी हजर राहते त्या गार्डनला. 10,000 रुपये घेतले म्हणून डॉक्टर वरून बळच हसत आहे. यांनी 10,000 भरलेत म्हणल्यावर ही खालून बळच हसत आहेत आणि रस्त्यावरचं फुकाट हसत आहे बघायला. तुम्हाला सांगू काय, हसणं विसरलीत लोक सध्या. महिला वर्ग तुम्ही सुद्धा मोकळा हसत जायचे, काही ताण नाही घ्यायचे. विनोद झाला ना, तुम्हाला हसाय कुठं मिळतं मला सांगा. फक्त कीर्तन जर सोडली तर कुठंच नाही गड्या. तुम्ही विनोद झाला ना, तुम्ही इकडे पाहता आमचे हे बसलेत, कस काय हसायचं त्याचा विचार सोड, ते कुठे जाऊन हसून येते. ते पुढे जाऊन हसून येते. तुम्हाला कुठं हसन, मैत्रिणीच्या टाळीवर टाळी देऊन हसाय, ती पडली तरी चालेल, हसत जायची, काही ताण नाही घ्यायची, मोकळं हसत जा. आणि तुम्हालाही सांगतो मोकळं राहत जा. 40च्या नंतर फक्त मरणाची वाट पाहिजे, त्याविषयी सुद्धा मी सांगितलं, काही राहत नाही. मस्तपैकी 40च्या नंतर एक गॉगल बायकोला घ्या, एक तुम्हाला घ्या. समृद्धी चांगला झालाय, कुठेही फिरा, पोरं तुमच्यावर जळाली पाहिजे, लय आनंदी राहत जा बा. नाही तर कळायचंच नाही. हा, कळायचंच नाही. कळलेची नाही कधी समुद्र, सूर्य समुद्रात बुडाला. कळलेची नाही कधी पक्षी पिंजऱ्यातून उडाला. अरे कळलेची नाही कधी तरी सगळ्यांवर प्रेम केले. कळलेची नाही कधी आयुष्य प्रेम मध्ये बंदिस्त झाले. कळायचंच नाही रे कधी गेला निघून. माशी पाक, त्याच्या अगोदर आनंद घेत जा, ते जीवन आहे. फुलपाखरू 14 दिवस जगतं, 15व्या दिवशी मरणार आहे. तरी प्रत्येकाला वाटतं माझ्या अंगा खांद्यावर असावं, आजूबाजूला खेळावं. प्रत्येकाला वाटतं. मेणबत्ती तिळा तिळानं जळते, कमी होते, प्रकाश इतरांना देते. चंदन सहानीवर उगळतं, शीतलत्व गंधत्व दुसऱ्याला देतं. आम्ही 80, 90, 100 वर्ष जगतो. आम्ही स्वतःला जगाला काय देतो, इट इज अ क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह. बहुरूप्यासारखं नका जगू, जसं आहे तसं ट्रान्सपरंट. तुम्हाला काय वाटतं अतिरेकी काय तिकडच आहे का काश्मीरला? आपल्याकडे सुद्धा अतिरेकी आहे. अतिरेकी. तुम्ही जर गाडी घेऊन घरात आले ना, म्हातारी लगेच माळ घेऊन बसती, बायको लगेच किचन का सरकती, पोरग पुस्तक घेऊन बसत. हा अतिरेकीचे. कोण आहे बरं? पोरग काय अभ्यास करीत नाही, फक्त त्या ओळीहून बोट फिरवतं, मनात म्हणतं हा कधी जाईन बाहेर. जर तुम्ही म्हणले ना एखाद दिवशी मला 8 दिवस ट्रिपला जायचे, ती मोकळी होत्यात घरातली, हा कधी जाईल. तुम्ही अतिरेकीचे. तुम्हाला मी एक सांगतो, एक जर अशी परिस्थिती असेल ना,
मी त्या दिवशी मुंबईला कीर्तनाला जाताना भामचंद्रावर थांबलो होतो ना, 8 वाजता दर्शनाला गेलो. तर भामचंद्रावर कुणी कसंही येतं बरं, काय काही नसतं तसं. एकदा तर नवरा बायको आले होते 2 जण. ते मला म्हणले महाराज इथं पाण्याजोगं काय? म्हणलं इथं खाली स्मशानभूमी त्या बांबोलीची बघा, दोघं मरा तिथं काय करा. अरे भामचंद्र काय पाहण्याचा विषय का? देहू काय पाहण्याचा विषय? आळंदी काय पाहण्याचा विषय? आजही अलंकापुरामध्ये बसलं तर इंद्रायणीच्या पाण्यातून ज्ञानोबराच्या हरिपाठाचा उद्घोष कानावर येईल. आजही आमच्या भामचंद्राच्या दगडातून तुकोबरायचे अभंग बोलतील. तुम्हाला फक्त ज्ञानचक्षु असले पाहिजे, तुला ते जमायचं नाही गड्या. ऐका, म्हणून मी सांगत असतो, चिंतन करत असताना सांगितलं की ही परिस्थिती. बरं काय झालंय सध्या, सकाळीच मी एका चांगल्या कीर्तनकार आंधळे बाबा वगैरे ही सगळी मंडळी आम्ही आष्टेकर महाराज बसलो होतो काली. आळंदीमध्ये अशी काही लोक आहेत, गाथा मुखोद्गत आहे, ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, पण कोणी बोलवीत नाही बघा. आणि सध्या 1 मिनिटाच्या रेल्वे कार्यक्रम जोरात चालू आहे. आणल्यावर माधव कळतं का हे कोळशाचं दुकान आहे, तोपर्यंत कळत नाही. फार अवघड आहे. तुम्हाला एक सांगा, फार अवघड आहे. इथं खऱ्याचं काही चालना, असं परमार्थ सुद्धा बेगडी परमार्थ नको, फार शुद्ध परमार्थ झाला पाहिजे. आणि काही दिवस तुम्हाला सांगू का, कीर्तनकारांना येऊ द्या, मीडिया समोर सांगतो किती पैसे, पण इथून पुढे अभंग तुम्ही द्यायचा. कोणी द्यायचा? आयोजकांनी. भले नाही ना तुझा पाठ असेलच असं काही नाही, माझे काही सगळे अभंग पाठ नाही, पण तुम्ही चौधरी बुवा तू बघून म्हण, पण त्याच्यावर कीर्तन करायचं. अरगडे बुवा, मग कचरा संपनी एकदाचा काय होईल, आणि धर्म शुद्ध शिल्लक राहील. विठाला विठाला मी एका कीर्तनकाराला विचारलं, म्हणलं नाटाचा अभंग घ्या कीर्तनाला. तो म्हणलं ते म्हणजे काय असतं? अरे म्हणलं आता प्युअर रताळा बुवा, अवघड नाही. अशी जर परिस्थिती असेल तर कसं होईल मला सांगा ना. आम्ही 2 तास तुमच्या पुढे असतो, 22 तास आम्ही बाजूला असतो. बरं तुम्ही डोळ्यानं जे पाहता ते महत्वाचं. शिदोरी काम्य कर्मातून होते, त्याविषयी सोडून मला सांगायचा हेतू एवढा आहे. आणि चालायचं सध्या जगतच तसं आहे, मीडियाचं याचं त्याचं. मी भामचंद्रावर ज्यावेळी राहत होतो ना, भामचंद्रावर ज्यावेळी मी थांबलो होतो त्यावेळी काही IT क्षेत्रातली पोरं आली 10-15. त्यांना तहान लागली. आता पाणी कशाचं, तिथं विहीर पाहिली, पाणी काय आहे ना वर काढायचं. त्यातलं एक पोरग फार बुद्धी होणं, त्यानं जुगाड लावलो. म्हणला पायातले शूज काढा, शूज ऍक्शन शूज. त्या दोरीला दोरी बांधली, त्यानं ते विहिरीत सोडले. त्या बुठात पाणी आलं 1 तांब्यावर. तहानच इतकी लागली होती का ती पिली, पण त्यात एक माळकरी होतं, ते म्हणलं मला नाही प्यायची भाऊ, मी एकादशी धरतो, मी चांगला माळकरी, मला नाही प्यायची. आता ही बाकीची पिली होती, म्हणले आता याला काही करून पाणी पाजलं पाहिजे. जर याला पाणी नाही पाजलं तर हा गावात बदनामी करीन आपलं. काय मला कळालं तर पाय, मला काय ते तर काय पाणी पिईन आणि यांच्या तर डोक्यात याला पाणी पाजायचं. शेवटी ते म्हणलं तुम्ही तुमचं करा, काय करायचं ते, मी चाललो, मला काम आहे. ते निघून गेलं. जी पाणी पिली होती का ती याच्या अगोदर गावात गेली आणि प्रत्येक घरात सांगायला सुरुवात केली. बरं का, ते म्हणजे माळकरी एखादच धरते पण बुठाने पाणी प्यायला म्हणले. आणि ते आलं संध्याकाळी, लोक त्याच्याकडे पाहायला लागले. म्हणले काय अक्कल आहे का? माळकरी म्हणतो सोमवार धरतो, एकादशी धरतो आणि बुठानं तो म्हणला मी नाही पेलो, ती पेल्यात. ते म्हणले तू नको सांगू, माहिती सगळी खोटी आणि तू एकटाच खरा काय. तुम्हाला कळालं तर पहा सध्या. हा सध्या असे विठाला विठाला विठाला